विरार आणि मिठागर संघ फलंदाजी करणार आहे तर साई इंटरप्राइजेसचा संघ गोलंदाजी करणार आहे। तर वळूया आपण डीजेच्या दिशेने आणि पुन्हा येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये। शुभेच्छा देऊया आमच्या दीदी दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदी दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदी दीदीला। थँक्यू डीजे भविष्य पुणेकर हे गाणं बनवलं आहे। मित्रांनो आपली सोनपरी निधी हिचा वाढदिवस उद्या आहे, नक्कीच सर्वांनी यायचं आहे वाढदिवसाला। सुमधुर गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं, धन्यवाद डीजे। वळतोय सामन्याच्या दिशेनं आपण हा सामना पाहताय तर साई इंटरप्राइजेस विरार वर्सेस मिठागर। साई इंटरप्राइजेस विरार म्हटलं तर विरारचे दोन नामांकित संघ मला अजूनही आठवतात पूर्वीपासून जर मी त्या संघाला पाहतोय, एक म्हणजे घरत स्पोर्ट्स विरार आहे, त्यानंतर दुसरा एक संघ विरारचा साईनाथ यस साईनाथ स्पोर्ट्स। हे दोन संघ टेनिस जगतामधील एक नामांकित संघ आहेत, लक्षात ठेवा। खूप मोठं नाव या संघानं टेनिस क्रिकेट जगतामध्ये कमावलेलं आहे। आणि विरार म्हटलं अर्नाला म्हटलं तर विनायक भोईर, विनायकला देखील विसरता कामा नाहीये। एकमेव असा खेळाडू आहे जो खास करून आपण जर पाहायचं गेलं तर लेदर क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलेला आहे। पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी, चेंडूला पंच केलं गेलं एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये, सावकाश स्वतःचा अंग सांभाळा। हा जर या आउटफील्ड विषयी म्हणायचं गेलं तर आपण शेतात ही स्पर्धा खेळतो, त्यामुळे बंधारे जर असतीलच तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे देखील लक्ष द्या, आउटफील्ड कडे देखील लक्ष द्या। चेंडू अडवणं देखील जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आपला तोल आपलं शरीर सांभाळणं देखील गरजेचं आहे, लक्षात ठेवा। चांगली सुरुवात, पहिला फटका आपण पाहतोय तर कव्हर क्षेत्रामध्ये स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात करतोय दोन या धावेनं रोहन। सुपर डिलिव्हरी, यावेळेस ब्लॉक द चेंडू खोदून काढतोय मिडऑन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। आणि मिठागर संघ हा या संघाविषयी म्हणायचं गेलं तर वसई मधील मी तर म्हणेल अंडरआर्म क्रिकेट मधला टॉपचा संघ आहे, कारण मिठागर म्हणा त्यानंतर गोखिवरे म्हणा या संघांविषयी म्हणायचं गेलं तर जवळजवळ मी तर म्हणेल 8 ते 9 वर्ष जर आपण अंडरआर्म क्रिकेट पांजू गावाचं जर पाहिलं तर सर्वाधिक विजेतेपद घेणारे हे दोन संघ आहेत, त्यामुळे या संघाला देखील कमी लेखता कामा नाहीये। मात्र कदाचित इंटरप्राइजेस आहे साई इंटरप्राइजेस विरार याच्यामध्ये देखील काही घरत स्पोर्ट्सची काही मुलं पाहायला मिळत आहेत। धावसंख्या पाहायला मिळते ती 5, यावेळेस सुंदर फटका शॉट स्क्वेअर त्या ठिकाणी आहे, एकच धाव अंकित केली जाईल। धावसंख्या पाहायला मिळते ती 6। टेनिस क्रिकेटने मित्रांनो सुवर्ण युग दाखवलेला आहे। अंडरआर्म क्रिकेट मधूनच बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांना आपला करिअर सेट केलेला आहे या टेनिस क्रिकेटमध्ये। त्यामध्ये मी नाव घेईल ते म्हणजे स्मिथ डेक्ले यांचं नाव घेईल, त्यांना थॉमस डायस जो खास करून लखवा क्रिकेट मधून पुढे आलेला खेळाडू आहे, लक्षात ठेवा, हे देखील विसरता कामा नाहीये। ह्या वेळेस ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेळला जातो, डीप लॉंग ऑन, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, क्या बात आहे। मात्र आमचे तेजस सौंदर्य पंच स्थिर आहेत, व्यवस्थित आपल्या घर पोहोचतोय फलंदाज, 2 धावा। रनिंग बिटवीन द विकेटचा जर विचार केला आपण तर खूप सुंदर आहे, खास करून मिठागर या संघाची, कारण सातत्याने मित्रांनो ही जी मुलं आहेत अंडरआर्म क्रिकेटची, ही जी मुलं आहेत ही सातत्याने अंडरआर्म क्रिकेट खेळतायत। मात्र जर वेळ मिळाला तरच ओपनच्या दिशेने वळतायत, लक्षात ठेवा। यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, प्रयत्न चांगला, गोलंदाजांना प्रयत्न चांगला केला तर अडवण्याचा, अडवला देखील होता मात्र व्यवस्थित क्रीजमध्ये पोहोचला गेला। थर्ड अंपायर आमच्याकडे नाहीये, तुम्ही ऍक्शन जर केली होती। धावसंख्या आपण पाहतोय दाफळकर पाहायला मिळते ती 10। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेलं आहे। या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं मित्रांनो तर 3 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आहे।
पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर एक गाव एक हा फॉर्मॅट आपण पाहिला. त्या फॉर्मॅट मधून दोन संघ टॉप 6 मध्ये आले. एक म्हणजे मोहन मास्टर्स चा संघ, त्यानंतर आपण पाहिलं कोचिवडा संघ. हे दोन संघ टॉप 6 मध्ये आले. काल दिवस आपण पाहिला तो म्हणजेच नायगाव पूर्वपट्टा हा आपण फॉर्मॅट पाहिला. त्या फॉर्मॅट मध्ये देखील दोन संघ पुढे आले. एक म्हणजे निधी स्पोर्ट्सचा संघ पुढे आला चंद्रपाड्यातील, आणि एक म्हणजे जय बजरंग पाणजू हा संघ त्या फॉर्मॅट मधून पुढे आला. आजचा फॉर्मॅट आहे हा ओपनचा आहे, आणि या ओपनच्या आजच्या दिवसामध्ये देखील दोन संघ आम्ही बाहेर काढणार आहोत. आणि या सर्व संघांना उद्याच्या दिवशी, ज्या दिवशी या स्पर्धेचा खरा दिवस आहे, निधीचा वाढदिवस, आणि ह्या दिवशी आपल्याला हे 6 संघ याच खेळपट्टीवर खेळताना दिसतील. थँक्यू तेजस उंडरे. त्यानंतर गणेश साडम, पूर्ण दिवस पंचगिरी. हा नो असेल, भीमर चेंडू हाताळला जातोय. एक धाव आणखीन अंकित केली जाईल स्कोरबोर्ड मध्ये. पुढच्या फेरीचे सामने नक्कीच काही कमी षटकांचे असतील. आयोजक त्याची तुम्हाला नक्कीच माहिती देतील. यावेळेस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉमिसिंग हा फटका पाहायला मिळत नाहीये. तरी देखील सिंगल नक्कीच मिळेल या फटक्यावर. मिठागर खालून खेळण्यामध्ये खूप माहिर आहे. जर सीमारेषा जवळ असती तर षटकार आणि चौकार देखील पाहायला मिळाले असते. मात्र पाहिलं कारण आपण ज्यावेळेस लक्षात ठेवा मित्रांनो, यावेळेस इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये निघून जातोय, कव्हर क्लिअर करतोय, मात्र गोशांकित क्षेत्र आहे. 2 धावा फक्त मिळतील. ज्यावेळेस आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यावेळेस आपण बाउंड्री लाईन आधी चेक करतोय, पिच आधी चेक करतोय, त्यानंतर बाउंड्री लाईन चेक करतोय. तर कदाचित मिठागर संघ या मैदानाच्या आतमध्ये उतरला त्यावेळेस त्यांनी बाउंड्री लाईन चेक केली असेल की ही सीमारेषा भरपूर लांब आहे, ह्या सीमारेषेला क्रॉस करण्याचा प्रयत्न करून काहीही फायदा नाहीये, कारण षटकार कमी लागले गेलेले आहेत. त्यामुळे खालून खेळी या संघाची पाहायला मिळते. क्या बात आहे. मात्र जर प्रति षटकामागे 10 ते 12 धावा जरी मिठागर संघाने उभारल्या तरी देखील मी म्हणेल 5 षटकांचा सामना आहे. 50+ म्हणजे जवळपास 55 ते 60 धावा हा संघ स्कोरबोर्डवर लावू शकेल. लक्षात ठेवा, तो प्रयत्न सुरू आहे मिठागर या संघाचा. मात्र मिठागर संघाला थांबवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ते म्हणजे साई स्पोर्ट्स अर्नाला विरार या संघाचं. यावेळेस तेजस उंडरे वाईट आहे, मात्र 22 रन्स नाहीये. लक्षात ठेवा, 22ची धाव नाहीये. तुम्हाला पुन्हा स्ट्राईक वर यायला लागेल. हे जे नियम आहेत, ह्या नियमामध्ये अंडरमच्या नियमामध्ये थोडंसं चेंज व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं साहेब? कारण एखाद्या गोलंदाजाला बेनिफिट म्हणून मी तर म्हणेल लेग बिफोरची विकेट द्यायला हवी. ती जर गोलंदाजाला विकेट दिली अंडरम क्रिकेटमध्ये तर जो बॅट्समॅन शफल खेळतो तो खेळणार नाहीये. तर थोडीशी मी तर म्हणेल थोडीशी बंधनं त्या बॅट्समॅनवर देखील लागतील, फलंदाजावरती बंधनं लागली जातील. तर नक्कीच कदाचित त्या नियमाकडे लक्ष द्यायला हवं जे ऑर्गनायझर आहे त्यांनी देखील, की लेग बिफोर यू हा देखील नियम तुम्ही ठेवा. पायचेसचा नियम नक्कीच ठेवा, एक बेनिफिट तुम्ही द्यायला हवं गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका गॅप मध्ये घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा नक्कीच मिळतील. कारण तसं पाहायला गेलं तर आपल्याला गोलंदाजाला बेनिफिट नाहीये. क्लिंग बोल्ड तो घेऊ शकतोय किंवा कॅच आउटच्या स्वरूपात किंवा रनआउटच्या स्वरूपात तो गडी बाद करू शकतोय. लक्षात ठेवा, कितीही मध्ये खेळला फलंदाज तरी देखील. यावेळेस पहा पुन्हा अप्रतिम फटका. AB डिव्हिलियर्स कॉफी बुक स्टाईल खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू मिस होतोय. धावसंख्या 17 लॉस ऑफ एकही विकेट नाहीये. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. विदाउट विकेट न खेळतोय. कव्हर ड्राय. क्या बात आहे. अप्रतिम फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. डाऊन द ग्राउंड कार्पेट ड्राय पाहायला मिळाला बॅटमधून. चांगला मनगटाचा वापर पाहायला मिळाला या फटक्यासाठी. आणि खास करून म्हणायचं गेलं तर बॅटच्या बरोबर हा स्लॉटमध्ये चेंडू सापडला होता. तरी देखील आपण पाहतो तर कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये मोठ्या फटक्यांसाठी. गॅप शोधला जातोय आणि शक्यतो गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय की प्रत्येक चेंडूवर 2 धावा कशा कव्हर अप होतील या गोष्टीकडे फोकस केला जातोय. शफा लावून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आउटसाइड लेग स्टंपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. व्हाईटचा इशारा. धावसंख्या 19. ही इनिंग संपली की जे संघ विजयी झालेले आहेत त्या संघातील फक्त कॅप्टनने यायचं आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं 360 डिग्री मध्ये खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय फलंदाजा मार्फत.
धावसंख्या 20. षटक पूर्ण होत आहेत. ती म्हणजेच 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. 20 धावा. कोणाची चावी भेटली तुला? चावी सापडली आहे बाईकची. बर्मॅन गाडी कोणाची आहे? भूषण तुझी आहे का गाडीची चावी? मग राहू दे इकडे, जमा राहू दे, नंतर ये तू. उद्या आपण मालिकावी ठेवूया का? गाडी नाही रे, चावी जर ठेवलंस. चला सामन्याच्या दिशेने आपण वळूया मित्रांनो. मी तर म्हणेल आतापर्यंत योग्य स्थितीमध्ये, एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो मिठागर संघ. कारण 20 धावा म्हणजे 10च्या सरासरीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि ही सरासरी 5व्या षटकापर्यंत मेंटेन ठेवली तरी 50 धावा. आणि त्या 50 धावा मित्र म्हणाले एक मोठे टार्गेट असेल, कारण गोलंदाजी अटॅक आहे मिठागर संघाजवळ. गोलंदाजीचा पेस चांगल्या प्रकारे आहे, त्यामुळे या 50 धावा देखील एक मोठं टार्गेट मित्र म्हणेल विरार संघासमोर उभारू शकतो. ते कुठेतरी ब्रेक लावणं गरजेचं आहे विरार या संघाला. विकेट तुम्हाला काढाव्याच लागतील, कारण एक मोठी पार्टनरशिप या सलामीच्या जोडीकडून पाहायला मिळते आणि ही पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे विरार या संघाला. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. 2 चेंडू मात्र अवांतरच्या स्वरूपात हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा काय होत आहे? कदाचित चेंडू वेगानं हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय का? कारण हा अतिरिक्त जोर लावण्याचा जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय गोलंदाजातर्फे, मात्र तो त्यावेळेस आपली लाईन ऑफ लेंथ मात्र गमावतोय. लागोपाठचे 3 चेंडू मात्र अवंतीच्या स्वरूपात हाताळतोय गोलंदाज. आपण पाहतोय विकास. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये चांगलं शतरक्षण, फेकी तिकीट चांगली पाहायला मिळाली, मात्र रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आहे. दोघांमध्ये ताळमेळ खूप महत्वाचा आहे. आणि दोन्ही फलंदाजाविषयी जर चर्चा केली, अक्षय साडम तर पहा रिक्स घेत नाहीयेत, ही खासियत आहे. आणि धोका जर पत्करला नाही जीवनात तर आपलं जीवन नेहमी सफल होतं, आणि ते हे काम मैदानाच्या आतमध्ये करतात, धोका घेत नाहीयेत. आणि त्यामुळे तर आपण काय पाहतोय तर एक चांगल्या धावसंख्या उभारण्याचं काम या जोडीच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेस मिसफील्ड आणि या मिसफील्डचा फायदा. पुन्हा एकदा 2 धावा. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच तिसरं. 5 षटकांचा सामना आहे. ही इनिंग संपली की लगेचच आम्ही ड्रॉ टाकणार आहोत आणि त्यानंतर सर्व सामने हे 4-4 षटकांचे असतील. यावेळेस साइड स्क्रीनच्या समोर गॅप मध्ये फटका. डीप लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतोय, चेंडूला अडवतोय. क्या बात आहे, वेल डन. कौतुक करेन मी त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी आहे जयेश. वेल डन जयेश. कारण मी तर म्हणेल चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा, 1 धाव नक्कीच आपल्या संघासाठी अडवली जयेशनं, अन्यथा नक्कीच चौकार जाऊ शकला असता. भरपूर मोठी रेंज कापावी लागली या चेंडूला फील्ड करण्यासाठी. जवळजवळ आपण पाहिलं तर काउट कव्हर रिझर्व्ह मध्ये डीप मध्ये होता आणि चेंडू जवळपास डीप लॉंग ऑफ रिझर्व्ह मध्ये ट्रॅव्हल झाला होता. इतकी मोठी रेंज कापावी लागली या चेंडूला फील्ड करण्यासाठी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. हा देखील इनसाइड आउटचा फटका. गॅप मध्ये निघतोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. 2 धावा. कारण जर एखादं काम सुईनं होत असेल तर त्या ठिकाणी डाबण्याची गरज काय आहे? म्हणजे सिंगल डबलनं जर आपला स्कोरबोर्ड सुरू असेल तर त्या ठिकाणी षटकार आणि चौकारांची गरज काय? हे गणित आहे या 2 फलंदाजाचं. त्यामुळेच मी म्हणतोय की विरार संघाला काय हवे आहे? तर विरार संघाला हवे ते विकेट हवेत, आणि ते मात्र विकेट. क्या बात आहे. ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये विरारचा संघ होता ती विकेट मात्र या क्षणी 3ऱ्या षटकाच्या जवळजवळ आपण पाहिलं तर 4थ्या चेंडूवर प्राप्त होते. वेल डन. पहिला गडी बाद. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 33. आज शुभ दिन उंगवला
जोडीचे सुमधुर गाणं आहे. भावेश पुणेकरांना बनवलेलं हे गाणं खरोखरच उद्याच्या दिवसामध्ये देखील हेच गाणं तुम्हाला पूर्ण दिवस ऐकण्यासाठी मिळेल. मात्र चला टीम मीटिंग शक्यतो टाळा, कारण वेळ कमी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मात्र ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता विराट संघ, ती विकेट मात्र जवळजवळ तिसऱ्या षटकामध्ये प्राप्त होते. चांगली पार्टनरशिप, नो डाऊट. मी तर म्हणेल या स्पर्धेमधली सर्वात मोठी पार्टनरशिप ही असेल 33 धावेची. इतकी मोठी पार्टनरशिप या 2 दिवसामध्ये मी पाहिली नाहीये. यावेळेस पुन्हा अतिशय सुरेख फटका, कव्हरच्या दिशेनं हा फटका खेळला जातोय. पुन्हा घोषांकी क्षेत्राच्या दिशेनं 2 धावा. पिण्या, टेनिस क्रिकेट जगतातील आणखीन एक मोठं नाव तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय. टेनिस क्रिकेटचं चांगलं ज्ञान, चांगला कंट्रोल आहे टेनिस क्रिकेटवर या खेळाडूचं. आणि हा देखील एक खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमधून पुढे आलेला आहे, हे देखील विसरता कामा नाहीये. अंडरआर्म क्रिकेटला सर्वाधिक प्राधान्य देणारा हा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. ज्या क्षेत्रातून आपण पुढे आलोय त्या क्षेत्राला आधी प्राधान्य देऊया. ओपनच्या स्पर्धा देखील खेळतो. विजय जाधव यांच्या संघाच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळताना मी या खेळाडूला पाहिलेला आहे. चला प्लीज, जास्त टाइमपास होतोय. विरार विनंती करतोय, आयोजक आम्हाला इथे वॉर्न करतायत. हॅलो, मॅचला आहे गेला रे काय? अरे इथे जुजिनला आहे मी अंडरमच्याला. हा शनिवारी हा, मग मी कॉमेंट्री करतो. थांब जरा, मॅच होते जरा, हा पिनिंग मध्ये पाठवू जाऊ. 3री ओव्हर चालले, 5 ओव्हरची मॅच आहे. एक विजेता संघ आहे ना. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. 1 बॉन्स, सीमा रेषा पार, चौकार. स्क्वेअर डिझाइन मध्ये हा फटका पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण, 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. मिठागरा संघ पोहोचतोय तब्बल 41 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. जे संघ विजयी झालेले आहेत त्या संघाचे कॅप्टन सुपर डिलिव्हरी, क्या बात आहे. यावेळेस चांगला लेग ब्रेक पाहायला मिळतोय. जे संघ विजयी झालेत त्याचे फक्त कॅप्टन लक्षात ठेवा. आपण लगेचच आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आम्ही ते लक्षात ठेवा ड्रॉ करतोय आणि चालू असलेल्या सामन्यातील एक प्रतिनिधी ते आहेतच इकडे. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत, इज गॉन मात्र नाहीये. नो बॉलचा इशारा आहे. हे बेनिफिट असेल ते म्हणजेच फलंदाज रोहन यांना. 44 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र रोहनला परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज बाद, 2 गडी बाद. धावसंख्या 44 धाव फलकावर पाहायला मिळते मिठागर या संघाची. वाजवले डीजे. स्ट्राईक एंडला खरोखरच खूप मोठमोठी नावं आहेत, लक्षात ठेवा. यावेळेस नक्कीच महेंद्र सिंग धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये. चेंडू मात्र हवेत आहे. इथे हा झेल मात्र सुटला गेला. झेल सोडला तो कोणाचा, तर एक नामवंत खेळाडू पिणे यांचा झेल सुटला गेला.
हा कॅच मी तर म्हणेल खूप महत्वाचा होता, कारण या खेळाडूनं मागच्या वर्षी जर आपण पहिल्या संस्थापक चषकामध्ये दमदार कामगिरी केली होती, पहिला षटका ठोठावला होता, पहिली मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू ठरला होता. लक्षात ठेवा पिण्या, हे देखील विसरू नका. नाईट टुर्नामेंटची स्पर्धा झाली होती ती आणि सर्वात मोठी खेळी करणारा खेळाडू ठरला होता. मोठमोठे फटके पिण्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते मागच्या वर्षी देखील याच स्पर्धेमध्ये, आणि ती क्षमता आहे आणि अशा खेळाडूला तुम्ही संधी देता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच स्टाईल मध्ये खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. पिण्या यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम. एक धक्का आणखीन मिठागर या संघाला. हेच मागण करतोय मी कुळदेव या खंडोबाला, कुळदेव या खंडोबाला, कुळदेव या खंडोबाला. मोहन पप्पाचे चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला, मोहन पप्पाचे चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला शुभेच्छा देऊया. चला शक्यतो टीम मीटिंग थांबवा विनंती करतो मी, कारण जास्त वेळ वाया जाऊ नका. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर ती म्हणजेच 46 धावा या धावफलकावर झालेल्या आहेत. जवळपास 2 विकेट आतापर्यंत पडलेल्या आहेत. मिठागर या संघाच्या आणखीन एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पची, ती टोपण नावं असतील, एखादी त्यांची नावं ही वेगळी असतील. लक्षात ठेवा, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये त्यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवा, पची. शेवटचं षटक स्लॉगवर हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी पॉइंटवर रविकांत. पहिला चेंडू अवांतच्या स्वरूपात हाताळला जातोय. एक धाव आणखीन अंकित केली जाईल व्हाईटच्या स्वरूपात स्कोरबोर्ड मध्ये. पुन्हा एकदा फक्त पुश करण्याचं काम मिसफील्ड पाहायला मिळाली, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चांगलं गॅदर केला गेला चेंडू. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. कौतुक करेल मी नक्कीच या क्षेत्ररक्षकाचं. पश्चिम मात्र आपला अकाउंट ओपन करतोय. पिण्या एक झेल सुटला होता आणि पुन्हा एकदा त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न पिण्यानं केला होता, मात्र यावेळेस सुंदर झेल पिण्यांचा पकडला गेला. इनसाइड आउट मध्ये खेळतोय, गॅप मध्ये एका हाताने चेंडू अडवला जातोय, आता 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. चला आम्ही ड्रॉ करणार. लक्षात ठेवा, हे षटक संपलं की लगेच आम्ही ड्रॉ करणार आहोत. जे संघ विजयी झालेले आहेत त्या संघाचे सर्व कॅप्टन आपण लगेच या. खूप सुंदर आयोजन मित्रांनो, आणि ट्रॉफी जर तुम्ही पाहिला, पारितोषिकांकडे जर आपण लक्ष दिलं तर इतकी मोठी पारितोषिक तुम्हाला खास करून लाखाच्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळत नाहीयेत. ही खासियत आहे, ही या ऍडव्हेंचर बॉईज जे ऑर्गनाइज करते ही त्यांची खासियत आहे. लक्षात ठेवा, ते स्वतः बेनिफिट घेत नाही, स्वतः प्रॉफिट खास करून कमवत नाहीयेत, तर समोरचे जे संघ येतात ते खुश व्हायला हवे, ते आनंदित राहायला हवे, हा त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडूला एका हाताने अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. 3 धावा पूर्ण. धावसंख्या पाहायला मिळते या 3 धावेनं संघ पुढे वाटचाल करतोय. 55 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अक्रॉस 20 सेट मध्ये शफल होऊन खेळलं जातं. 1 धाव, 2 धावा होतील का? लावायला हवा होता हा चेंडू. जर चेंडू कदाचित एसटीला लावला असता तर नक्कीच मित्र म्हणून रनआउटच्या स्वरूपात मात्र जायला लागलं असतं या खेळाडूला डगआउट मध्ये. ह्या वेळेस हा लांबलचक असा वाईट. एक चेंडू आणखीन हाताळावा लागेल एक्स्ट्राच्या स्वरूपात या गोलंदाजाला. रविकांत या गोलंदाजाला 25 आणि 26 डिसेंबर रोजी मित्रांनो यावेळेस लॉफ करतोय डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगली फेकी
आणि जवळजवळ मी तर म्हणेल या 2 धावा आणखीन वाचवल्या जात आहेत विरार या संघाकडून. अधिकृत धावसंख्या जर आपण स्कोरबोर्डवर पाहिली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 60 आणि 61 धावा या विजयासाठी समोर ठेवल्या जात आहेत साई स्पोर्ट्स विरार या संघाच्या. तिला आशीर्वाद लेकीला भावेश पुणेकर काकाने केक आणीला बर्थडेला केक आणीला बर्थडेला केक आणीला बर्थडेला चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. धन्यवाद जी. तर आम्ही वळतोय ड्रॉच्या दिशेनं. तर इथे आम्ही ड्रॉ करतोय. इथे आम्ही ड्रॉ करतो. लक्षात ठेवा यानंतरचे पुढचे जे सामने आहेत हे 4-4 षटकांचे असतील. जे संघ विजयी झालेले आहेत त्या संघाचे कॅप्टन आम्ही तुम्हाला अगोदर वॉर्न केलं होतं की तुम्ही इथे येऊन बसून घ्या, मात्र तुम्ही आला नाहीत. आता तुमची कुठल्याही प्रकारची वाट पाहिली जाणार नाही. सरला आम्ही ड्रॉ करतोय कारण तुम्हाला आम्ही 2 वेळा कॉल केला होता. त्यामुळे आम्ही आता कोणत्याही संघनायकाची इथे वाट पाहणार नाहीत. इथे आम्ही ड्रॉ करतोय. चला ड्रॉ करून घेऊया. चला चला ड्रॉ करूया आपण. चला लगेच टॉस साठी यायचंय. 2 टीम असतील त्यांनी लगेच टॉस साठी यायचं आहे. दोन चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत की एक उचलली? किती उचलली? एक पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती 22 साठी असेल. पहिली चिठ्ठी 22 साठी असेल. आणि बाय कोणाला भेटतोय? सचिन 11 जुचंद्र या संघाला बाय मिळतोय. सचिन 11 जुचंद्र या संघाला बाय मिळतोय. पहिला सामना असेल. पहिला सामना असेल. चला पहिला सामना क्लिअर करा. गोखिवरे आणि निधी स्पोर्ट्स कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. गोखिवरे आणि निधी स्पोर्ट्स कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये या. आणि विजेता या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ थेट मोघरपडा या संघासोबत खेळणार आहे. मात्र तो दुसरा सामना असेल. चला टॉस साठी या. गोखिवरे आणि निधी स्पोर्ट्स चंद्रपडा टॉस साठी यायचं आहे. एकसष्ट धावेचं टार्गेट आहे साई स्पोर्ट्स विरार या संघाला. आणि या 61 धावेचं टार्गेट जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला प्रति षटकामागे या 12 धावा कराव्याच लागतील. जर आपण पाहिलात तर आस्किंग रन रेट आहे 12 आणि तो जर तुम्ही प्रत्येक षटकामागे करत राहिलात तर नक्कीच या धावा तुम्ही पूर्ण करू शकाल. पाहायचं आहे विरार संघ साई स्पोर्ट्स विरार संघ कोणत्या आस्किंग रन रेटने खेळतोय. मात्र 12 धावा 10 ते 12 धावा या प्रति षटकामागे यायलाच हव्या, जेणेकरून शेवटच्या काही षटक असतील त्याच्यामध्ये त्यांना प्रेशर जाणवणार नाहीये. तर या दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सामन्याच्या दिशेने आम्ही वळतोय. 61 धावेचा पाठला करतोय साई स्पोर्ट्स विरार. पहिला चेंडू नोचा इशारा. यावेळेस स्पायडर स्वीप करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. 2 धावा पूर्ण काय या 3 धावा पूर्ण होतील का? मात्र नाहीये. थांबवण्याचं काम केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय. 2+1 या 3 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात गृहीत धरले जात आहेत. 3 धावेने मात्र संघ आपली पुढे वाटचाल करतोय. खातं खोलतोय. श्री गणेशा होतोय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन साई स्पोर्ट्स विरार. जयेश आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
प्रशांत विषयी भरपूर काही ऐकलं होतं की एक मोठा खेळाडू आहे प्रशांत, चांगल्या पद्धतीचे फटके प्रशांतच्या बॅटमधून खेळले जात आहेत. पाहायचं यावेळेस जी जोडी 33 धावेची पार्टनरशिप सलामीच्या जोडीने केली होती मिठागर या संघाच्या, ती पार्टनरशिप पाहायला मिळेल का? इनसाइड आउट खेळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण एका हातामध्ये अडवण्याचा प्रयत्न तर केला होता. 2 धावा पुन्हा मिळतील, कारण 33 धावेची पार्टनरशिप ही मी तर म्हणेल मोठी पार्टनरशिप ठरली होती. कारण या पार्टनरशिप मुळेच मी म्हणेल जो धावसंख्येचा ओघ वाढला गेला होता मिठागर या संघाचा, आणि तीच कामगिरी या जोडीला करावी लागेल. यावेळेस डीप लॉंग ऑन रिझन मध्ये पुन्हा एकदा या 2 धावा. चला टॉस साठी या निधी स्पोर्टचे कर्णधार इथे आलेले आहेत, मिठागरचे कॅप्टन देखील आलेले आहेत. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही कॅप्टनना आम्ही कळवत आहोत की 4 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फक्त सिंगल, एक के बिना खुश नाही. एकनच मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. साई स्पोर्ट्स विरार धावसंख्या 8. चांगली सुरुवात आहे, कारण पहिला जो चेंडू आपण पाहिला तर त्या चेंडूवर अवांतच्या स्वरूपात 3 धावा प्राप्त झाल्या, आणि ते मात्र कुठेतरी कव्हरअप धावा करण्याची संधी साईड स्पोर्ट्स विरार या संघाला लाभलेली आहे. कारण एक चेंडू मात्र अतिरिक्त हाताळावा गेल्या गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एबी स्टाईल खेळण्याचा प्रयत्न केला होता. 360 डिग्री मध्ये जास्तीत जास्त खेळाडू खेळतात अनरम क्रिकेट, लक्षात ठेवा. आणि त्यामधला हा प्रशांत हा खेळाडू, यांना देखील तोच प्रयत्न केला होता. कारण स्क्वेअर लेग सीमारेषा ही सर्वात जवळ सीमारेषा आहे, आणि ते क्षेत्र निवडलं होतं या फलंदाजानं, प्रशांतनं. 4 षटकांचा सामना असेल. यावेळेस ऑन साइडला शॉट मिड विकेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फीड करतोय. 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू जर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये भेटला असता तर कदाचित प्रशांतला मात्र परतावा लागला असता डगआउट मध्ये. एक बिग विकेट, नक्कीच एक मोठी विकेट प्राप्त करता आली असती गोखिवरे या संघाला, खास करून मिठागर या संघाला. मात्र ती संधी गमावली यष्टिरक्षकांना. गोखिवरे संघ नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा गोखिवरे. 4 षटकांचा सामना असेल. ह्या वेळेस पुन्हा एकदा प्रशांत हा चेंडू मिस करतोय. तर प्रत्येक चेंडू बॅटला कनेक्ट करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचे आहेत साई स्पोर्ट्स विरार या संघाला, कारण टार्गेट मोठा आहे. धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा झालेल्या आहेत. 61 धावा या तुम्हाला करायच्या आहेत, त्या देखील 30 चेंडू मध्ये. जर ते आपण गणित पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावा, धावसंख्या 10, म्हणजे अजून आपण विचार केला तर 24 चेंडू अजून शिल्लक आहेत, आणि या 24 चेंडू मध्ये 51 धावा करायच्या आहेत विजयासाठी. गोखिवरे विन द टॉस अँड चॉईस द बॉल फर्स्ट. यस, बॉल फर्स्ट. निधी स्पोर्ट्स आपण तयारीत राहायचं आहे. प्रथम फलंदाजी तुम्हाला करायची आहे. नंबर 2 षटक आतापर्यंत म्हणायचं गेलं तर एका योग्य त्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जरी 2 धावा जरी कमी आल्या प्रति षटकामागे तरी देखील मी म्हणेल त्या धावा कव्हरअप करता येतील. मात्र सुरुवात चांगली साई स्पोर्ट्स विरार या संघाची. 61 धावेला प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकामागे 10 धावा या संघानं मात्र स्कोरबोर्डवर लावलेल्या आहेत. ह्यावेळेस पुन्हा एकदा अव्हांतर धावेचा इशारा पंच आहेत, आपण पाहतोय तेजस ओंडरे व्हाईटचा इशारा करार करतायत. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट चेंडू. दुसरा चेंडू आउटसाइड लेग स्टंप, पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. अजूनही दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली नाहीये. 12 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत विरार या संघाच्या. तर मी मगाशी म्हटलं होतं पार्टनरशिप महत्वाची असेल विरार संघाला. जी पार्टनरशिप मिठागर संघाने केली होती त्याच पार्टनरशिपची गरज. यावेळेस ऑन साइडला डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. क्षमता आहे, खासियत आहे.
कारण अनेक मोठमोठे खेळाडू या संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. साई स्पोर्ट्स विरार या त्या कारणास्तव नक्कीच ती ताकद आहे. यावेळेस पिण्या आहे त्या ठिकाणी, प्रयत्न चांगला पिण्यानं केला होता झेल पकडण्याचा, मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आणि खास करण्याचा प्रमोद म्हणायचं गेलं दोन भाऊ आहेत त्यामुळे दोघांचं तालमेल चांगलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा पहा, याला म्हणतायत इंटेलिजंट क्रिकेट. कारण एक मोठा फटका पाहिला तर क्षमतेच्या आत होता तो फटका, झेल गेला होता त्यातून आपण वाचलेलो आहोत आणि इथे मात्र एक सेफ शॉट खेळला जातो. धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावर ती 20. दोन सख्खे भाऊ आणि नक्कीच पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली पार्टनरशिप आपल्या संघासाठी बनवताना तर नक्कीच तालमेल नक्कीच जुळत असेल, कारण सख्खे भाऊ आहेत आणि अनेक वर्षापासून ते एकत्र खेळत आहेत आणि आपल्या गावाच्या संघासाठी खेळत आहेत, आपल्या गावाचं नेतृत्व करतायत आणि त्यामुळे नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा देखील ते एक दोघे जण खेळलेले आहेत आणि त्यामुळे नक्कीच तो मी तर म्हणे ती नॉलेज खास करून असेल. तर बघूया आपण डीजे कडे पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय साई स्पोर्ट्स विरारचा हा संघ, कारण या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर नक्कीच धावा कव्हरअप करण्याचं काम या जोडीच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप वाईटचा इशारा पंच तेजस ओंडरेच्या माध्यमातून केला जातोय. अशा अनेक संघ आहेत ज्यांनी अतिरिक्त धावेमुळे मित्रमंडळीला सामने गमावलेले आहेत. खास करून आचोळे संघाचं मी नाव घेईल, त्यामध्ये तो जर ओव्हरथ्रो काल अक्षय साडम झाला नसता तर आचोळे संघा पुढे कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला असता. मात्र 2 चेंडू 6 धावा असताना खास करून ओव्हरथ्रो मुळे प्राप्त झालेल्या त्या 4 धावा, त्यानंतर शेवटच्या चेंडूवर 2 धावा आणि यामुळेच मी म्हणेन आचोळे संघ कालच्या दिवसामध्ये पराभूत झाला होता. तर ह्या काही चुका आहेत, लक्षात ठेवा. या चुका मैदानाच्या आतमध्ये घडल्या गेल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. काही संघानं तर अवांतर चेंडू मुळे काही संघ जिंकले होते, लक्षात ठेवा. या देखील हे काही चित्र देखील कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं या स्पर्धेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेट ड्राइव्ह पाहायला मिळतो. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने येतोय. पुन्हा 2 धावा. जुचंद्र नगरी, याला खास करून कलावंतांची नगरी, कारण माहेर रांगोळ्यांचं माहेर घर म्हणून संबोधलं जाणारी ही नगरी आहे आणि क्रिकेटची पंढरी. आज आपण निधीच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा इथे पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका डाऊन द ग्राउंड, चेंडूचं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. क्या बात आहे. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धावा कन्वर्ट केल्या जात आहेत या जोडीच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावफलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या 26. आता चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 35 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 35 धावा. टीम मीटिंग शक्यतो टाळा. टीम मीटिंग जर तुम्ही कमी केली तर नक्कीच संध्याकाळच्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला चांगले 4 ते 5 षटकांचे सामने आम्ही तुम्हाला खेळण्याची संधी देऊ. जर
जास्त वेळ वाया घालवला तर मात्र आम्हाला षटकांमध्ये कपात करावी लागेल. थँक्यू. नवीन गोलंदाज नंबर 3 चा गोलंदाजी ट्रॅकवर श्रेयश मला वाटतं पहिलं षटक श्रेयशनं हाताळलं होतं. आपल्या स्पेल मधलं हे दुसरं षटक आहे श्रेयशांचं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा श्रेयशनं खर्च केल्या होत्या. स्पेल मध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होतोय. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 18 चेंडू मध्ये 35 धावेची गरज साईड स्पोर्ट्स विरार या संघाला विजयासाठी. यावेळेस नोचा इशारा पंच केला गेला. स्वीपर पॉइंट रिझल्ट मध्ये मिसफील्ड क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण, इथे 3 धावा पूर्ण. काय चौकार मिळेल का? मात्र नाहीये. थांबवण्याचं काम केलं गेलं. मात्र इथे पहा षटकाची सुरुवात देखील अजूनही झाली नाहीये आणि पहिल्याच चेंडूवर मात्र बोनसच्या रूपात या मिळत आहेत साईड स्पोर्ट्स विरार या संघाला 4 धावा. 30 धावा आज नशिबाची साथ साईड स्पोर्ट्स विरारच्या बाजूने पाहायला मिळते. कारण जो गोलंदाज येतोय षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर अवांतर धावेनेच केलेले आहे. तिन्ही गोलंदाज पाहिलं तर आपण मिठागर या संघातील प्रशांत या खेळाडूवर विश्वास असेल. आपण पाहिलं तर 33 धावेची पार्टनरशिप मिठागर संघाकडून पाहायला मिळाली होती आणि साई स्पोर्ट्स विरार या संघाकडून 30 धावेची पार्टनरशिप पाहायला मिळते. म्हणजे बरोबरीने चाललेला आहे हा संघ. चला टीम मीटिंग टाळा प्लीज, जास्त वेळ वाया जातोय. प्लीज मिठागर संघ आयोजक तुम्हाला वॉर्न करतायत, वेळ जास्त वाया जातोय. आमच्या दीदीला चला शुभेच्छा देऊया. आमच्या दीदीला ह्या वेळेस काय करायचं होतं प्रशांतला? कदाचित मला वाटतं हा चेंडू फक्त डिफेन्स करायचा होता. त्या मात्र चेंडू व्यवस्थित कळला नाहीये. सोडून देण्याचं काम प्रशांतनं केलं. कारण चेंडू जर आपण पाहिलं तर वेग अप्रतिम पाहायला मिळाला चेंडूमध्ये आणि त्यानंतर स्विंग देखील. तर अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते. पहिला चेंडू जरी अवांतर टाकला मात्र दुसऱ्या चेंडूवर त्या धावा मात्र कव्हर अप केल्या या गोलंदाजानं. कमबॅक करतोय मी तर म्हणेल मिठागरा संघ. याचप्रमाणे काही चेंडू जर निर्धाव हाताळले गेले तर खूप मोक्याचं ठरेल मिठागर या संघासाठी. यावेळेस मात्र परतावं लागेल प्रशांतला. बॅटला ब्रश करून मात्र चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये. पहिला गडी बाद होतोय साई स्पोर्ट्स विरार या संघाचा. तुला सांगताय गो एक विरार, तुझा भगत आहे मी खरा. तुम्ही भल्या पहाट उठून नदीची मधुभावे तुझा खरा. दिव्यांग अमोल जाधव यांचं गाणं आहे आणि नक्कीच अनेक मायबाप प्रेक्षकांच्या हृदयावर स्थान मिळवलेलं हे गाणं अजूनही मोठ्या प्रमाणात वाजलं जातंय, गाजलं जातंय हे गाणं अमोल जाधव यांचं. तर वळूया सामन्याच्या दिशेने. इथे प्रशांत मात्र जो सेट बॅट्समॅन होता त्याला मात्र डगआउट मध्ये पाठवण्याचं काम गोलंदाज आपण जर पाहतोय तर श्रेयशनं केलेलं आहे. दुसऱ्या स्पेल मध्ये का होईना मात्र एक सफलता प्राप्त करतोय श्रेयश आपल्या संघासाठी. आणि महत्वाच्या वेळी, कारण 5 षटकांचा सामना ज्यावेळेस मित्रांनो असतो त्यावेळेस तिसरं षटक हे त्या सामन्याचा मणका म्हणून मानलं जातं आणि याच तिसऱ्या षटकामध्ये सेट बॅट्समॅन प्रशांत मात्र डगआउट मध्ये. एव्हरेज आउटसाइड लेग स्टंप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळायचा होता मात्र चेंडू मिस करतोय. मात्र अवंताच्या स्वरूपात नक्कीच ही एक धाव मिळेल ती साई स्पोर्ट्स विरार या संघाला. चेंडू शिल्लक आहे ते 16 आणि 16 चेंडू मध्ये 30 धावेची गरज. 16 चेंडू आणि 30 धावा करायच्या आहेत साई स्पोर्ट्स विरार या संघाला विजयासाठी.
यावेळेस फक्त ड्राईव्ह केलं गेलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये. चेंडूला अडवलं गेलं. एक धाव. एकेरी धावा नक्कीच अडचणीमध्ये आणू शकेल. आपल्या संघाला विरार संघाला प्रयत्न करावा लागेल. जर मोठे फटके यावेळेस आले तर नक्कीच कुठेतरी मी तर म्हणेल की साई स्पोर्ट्स विरार संघ थोडासा पुढे पाहायला मिळेल. सध्या तरी मी तर म्हणेल की अडचणीमध्येच आहे, कारण चेंडू जर आपण पाहिलं चेंडू कमी आहेत. 15 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 29 धावेची गरज. एव्हन डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये फटका पाहायला मिळतोय. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. मात्र पाहिलं की त्या ठिकाणी गोशांकित क्षेत्र आहे. चेंडूला मात्र सोडून दिलं. 2 धावा या गोशांकित क्षेत्राच्या माध्यमातून मिळतील. काल आपण एक सामना पाहिला असेल. सडम जय बजरंग पाणजू आणि एकविरा पाणजू. पियुषने षटकार मारला. असं वाटलं होतं की एकविरा पाणजू हा संघ जिंकेल. धाव संख्या 34. 14 चेंडू आणि 27 धावेची गरज. षटकार मारला आणि असं वाटलं होतं एकविरा पांडू संघ हा सामना जिंकेल की काय. मात्र त्यानंतर पियुषने चेंडू डॉट केले आणि मॅच आली ती म्हणजे 6-14. जिथे मॅच होती 10-14 तिथे मॅच मात्र आली 6-14 आणि अशा रीतीने एकविरा पांडू मात्र कालच्या दिवसामध्ये पराभूत झाला होता. तर मोठा फटका आल्यानंतर खालून खेळणं देखील गरजेचं असतं, लक्षात ठेवा. तर तिथे कुठेतरी कमी पडला गेला एकविरा पांडू संघ. क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी. टर्न विथ द बॉन्स, कारण स्विंग देखील पाहायला मिळाला, तितकाच बॉन्स देखील पाहायला मिळाला चेंडू मध्ये. कौतुक करेन मी गोलंदाजाचा. पहिल्या स्पेल मध्ये जरी 10 धावा कुठल्या असतील या गोलंदाजावर, तरी मात्र दुसऱ्या स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी. कीपर प्लीज आपण जास्त वेळ वाया घालवता असे आयोजक म्हणतायत, तर आपण कंट्रोल करा जरा आपल्यावर. प्रत्येक चेंडू हाताळल्यानंतर जाऊ नका गोलंदाजाच्या अंगावर. प्रितेश घरत, प्रितेश घरत, प्रितेश ना त्यांचा वाघवीचा बालकुंचा भिरवाडीचा पालघर भिलवाडी भिरवाडीचा एक टेनिस जगतातील नामवंत अष्टपैलू खेळाडू रितेश घरत याला विनंती करतोय. रितेश प्लीज आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. खास हा खेळाडू तुम्हाला निधी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसणार आहे. वेलकम रितेश. क्रितेश वेलकम क्रितेश. आणि ते संधी आहे, संधी होती, डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित परतावा लागला असता. मात्र प्रयत्न चांगला. 12 चेंडू 25 धावा. सामना थोडासा लांब जातोय. हा सामना जवळ आणावा लागेल साई स्पोर्ट्स विरार या संघाला आणि त्यासाठी हवा एक मोठा फटका. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा येऊया याच रंगतदार सामन्याच्या दिशेनं. थँक्यू डीजे. सामना नक्कीच जवळ आणावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पिना येतोय. यावेळेस विचार आणला होता मनामध्ये, मला पायडा स्वीप खेळायचा आहे, खास करून स्वीप करायचा आहे. मात्र पाहिलं की चेंडू शरीरापासून लांब आहे. व्हाईटच्या माध्यमातून हा पहिला चेंडू पिण्यामार्फत. यावेळेस हा चेंडू देखील लांब होता शरीराच्या, मात्र या चेंडूवर छेडखानी गेली. एक धाव नक्कीच मिळेल या षटकामध्ये. 12 ते 15 धावा जरी आल्या साई स्पोर्ट्स विरार या संघाकडून, तरी देखील हा संघ मी तर म्हणेल एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल, कारण शेवटच्या षटकामध्ये देखील 10 ते 12 धावा येतील. तो प्रयत्न करावा लागेल. जर या षटकामध्ये धावा कमी आल्या तर अडचणींना सामोरं जावं लागेल साई स्पोर्ट्स विरार या संघाला. कीपर प्लीज, आपला जास्त टाइमपास होते. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप, व्हाईटचा इशारा. या अवांतर धावा लक्षात ठेवा कामी येत आहेत, कारण अनेक संघांना या अवांतर धावा कामी आल्या होत्या.
यावेळेस बिग हिट चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कौतुक करेन ते म्हणजे फलंदाज विकास यांचं समीकरण योग्य ती बाउंड्री लाईन निवडली गेली. टाइमपास करू नका प्लीज, आयोजक म्हणतायत. चला टाइमपास करू नका. षटकार महत्वपूर्ण षटकार. मात्र या षटकारानं नक्कीच या सामन्याला कलाटणी तर दिलेली आहे. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला नक्कीच आवडेल हा सामना. इथे पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका ऑन साइडला. पुन्हा एकदा मिस पुरवताना 2 धावा पूर्ण, 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. क्या बात आहे, वेल डन. कौतुक करेन. काय हा चौकार असेल का? यस, हा चौकार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. एक षटकार, एक चौकार, 2 चेंडूवर 3 यांच्या येत्या 10 धावा. चंद्र गावाला थँक्यू डीजे. समीकरण बदलताना जिथे 12 चेंडू आणि जवळपास 24 धावेची गरज होती तिथे मात्र पाहायला मिळत आहेत ते 9 चेंडू आणि 12 धावा. 11 असतील ना स्कोर किती आला? जिंकायला किती आहेत? 49 धावा झालेल्या आहेत. 2 वाईड येऊन देखील 49 धावा झाले आहेत. तुम्हाला 12 धावा करायच्या आहेत, लक्षात ठेवा. 2-2 स्कोरर आहेत इकडे. एक आमचे डिजिटल स्कोरर आहेत आणि खास करून त्यानंतर आमचे रुपेश आहे. 24 या 25 धावा मला वाटतं 12 चेंडू मध्ये हव्या होत्या ना? किती धाव्या होत्या? पहिला चेंडू वाईट हाताळला गेला. दुसरा चेंडू 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर वाईट. त्यानंतर षटकार आणि चौकार. क्या बात आहे, वेल डन. पुन्हा एकदा पायडा स्वीप. कौतुक करेन. सामना जवळ आहे, कोणत्याही प्रकारचा धोका घेत नाहीयेत. एक रिक्स घेतली होती, धोका घेतला होता मोठा फटका खेळण्याचा. त्याच्यामध्ये मी तर म्हणे सक्सेस झाला तो विकास. सामन्याला मात्र कलाटणी दिलेली आहे या फलंदाजांना. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 50 धावा दाखल कराव्या लागत आहेत साई स्पोर्ट्स विरार या संघाच्या. आता मात्र धावा हव्या आहेत त्या म्हणजे 8 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू 11 आपण पाहिलं होतं, 6 चेंडू 14 पाहिलं होतं. इथे मात्र 6 चेंडू 11 हे समीकरण समोर आहे. 12 चेंडू आणि 20 धावसंख्येवर खेळतोय सलामीवीर जयेश. एका बाजूने किल्ला लढवत आहे मी तर म्हणेल. त्यानंतर खास करून सलामीच्या जोडीची 30 धावेची पार्टनरशिप, ज्याप्रमाणे मिठागर संघाची 33 धावेची पार्टनरशिप पाहिली होती त्याप्रमाणे साई स्पोर्ट्स विरार या संघाची देखील 30 धावेची पार्टनरशिप आणि महत्वपूर्ण ठरली होती या सामन्यामध्ये. चला जास्त वेळ वाया घालू नका. काही गोष्टांची क्षेत्र आहेत ते क्लिअर करतात पंचांजवळ. वेल्डन जयेश. चौकार, दुहेरी धावा. क्या बात आहे. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून साइड स्क्रीन पूर्णतः रिकामा आहे, त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल कन्वर्ट केला. 10 धावेची गरज. 7 चेंडू आणि 10 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे, कारण यावेळेस त्या षटकारानं मात्र सामन्याला कलाटणी दिलेली आहे. ही कामगिरी काल जर केली असती खास करून पियुषनं तर चित्र कालच्या दिवसामध्ये वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र नक्कीच बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं जात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, मात्र चेंडू अदळला जातो तो पॅडवर. आता चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडू मध्ये 10 धावेची गरज. घेऊया डीजे ब्रेक, पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला. चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदी. चला चला तेजस सोंडरे, तुम्ही देखील लक्ष द्यायचं. टाइमपास शक्यतो होणार नाहीये याची दक्षता घ्या. पंचांना देखील विनंती करतो मी. तर एक नक्कीच एक बेस्ट बॉलर तुम्हाला पाहायला मिळतो पची. पची ह्या शब्दावरून नक्कीच आमच्या गावात देखील एक छोटा मुलगा आहे
आणि त्याला देखील पची या नावानं संबंधामध्ये टोपण नाव आहे, लक्षात ठेवा. जे नाव त्याला त्याच्या कामगिरीनं खास करून क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच त्याला मिळालं असेल, ती देण असते क्रिकेटची काही खेळाडूंच्यावर. नितीन कोळी, ज्याला आपण खास करून चिन्या या नावानं देखील ओळखतोय. रवी पाटील या नगरीचा इथे मात्र या 2 धावा. रवी पाटील या नगरीचा सर्वात मोठा खेळाडू चुवा या नावानं ओळखलं जातं. ती क्रिकेटनं दिलेली देण आहे, ती मी तर म्हणेल. 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. फुटबॉल चेंडू एव्हरेस्ट पुन्हा एकदा मिसफील्ड चेंडू, अजूनही फील्ड झाला नाहीये. हा प्रेशर आहे. प्रेशर का मेंटेन झाला? पिण्याच्या षटक. जे पिण्याच्या षटकामध्ये धावा गेल्या त्या धावेमुळे मी तर म्हणेल मिठागर संघ थोडासा प्रेशराईज झालेला आहे. ते जर कमी धावेचं षटक हाताळलं असतं तो प्रेशर मेंटेन झाला असता साई स्पोर्ट्स विरार या संघावर. मात्र आता प्रेशर दिसतोय मिठागर या संघावर, तो जाणवत आहे. तर वारंवार मिसफील्ड ज्या मिठागर संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळत आहेत, त्या मिसफील्ड मात्र थांबवाव्या लागतील जर या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. सामना जवळ आहे मित्रांनो. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 4 चेंडू मध्ये 6 धावेची गरज आहे विजयासाठी. थँक्यू डीजे. एक नक्कीच मिक्स स्पर्धा नक्कीच तुमच्या समोर शेअर करेल. मास्टरची स्पर्धा आहे आमची, मात्र हा सामना संपल्यानंतर ती स्पर्धा मी शेअर करेल. अशक्य असं आव्हान मात्र त्या खेळाडूंनी शक्य करून दाखवलं होतं. त्या आठवणी मला इथे नक्कीच जाग्या झाल्या, माझ्या आठवणी. कारण पॅकर आमच्या बाजूला बसले होते मिठागरचे, ते उठून इथून गेलेले आहेत. वाईट चेंडू काय याची आवश्यकता होती का? एकतर आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि वायफल खर्च मी तर म्हणेल मिठागर संघाकडून केला जातोय. यस, इथे गॅप मध्ये फटका, चेंडू जाते दन सीमा रेषा पार. वेल डन जयेश. आणि इथे मात्र साई स्पोर्ट्स विरार संघ विजयी प्राप्त होतो. एका धावेची अजूनही गरज आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 1 धावेची गरज आहे क्लिअर विजयासाठी. मात्र कंपल्सरी चेसिंग हा एक नियम आहे, लक्षात ठेवा. सामना अजूनही संपला नाहीये, मात्र अप्रतिम खेळी साई स्पोर्ट्स विरार संघाकडून पाहायला मिळते. यावेळेस इथे मात्र गोष्टांगी क्षेत्राच्या दिशेनं नक्कीच पुढील वाटचालीसाठी साई स्पोर्ट्स विरार या संघाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मिठागर या संघाचं देखील इथे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय वन अँड ओनली मिस्टर जयेशने यायचं आहे. महत्वपूर्ण खेळी जवळपास 17 चेंडूचा सामना जयेशने केला आणि या 17 चेंडू मध्ये 2 चौकाराच्या साहाय्यानं तब्बल 33 धावेची महत्वपूर्ण